कोणीतरी राजगुरू भेटायला आलेत, ते वाट बघतात तुमची. गुरुजी, कसं झालं हे सगळं हेच कळत नाही मला. त्या दिवशी मी कर्नाटकच्या एका बॉर्डरवरती गेलो होतो फॅक्टरीच्या कामासाठी आणि आता डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणाले तिच्या वाचण्याची शक्यता खूप कमी, खूप रक्तस्राव झालाय म्हणून बॉडी साथ देत नाहीये. या घरावर बरीच अरिष्ट ओढवली आहेत. देवयानीचा अपघात हा स्वतः त्यातलाच एक भाग आहे. पण तुम्ही काही काळजी करू नका. जेव्हा डॉक्टरांचे उपाय संपतात तेव्हा देवावरची श्रद्धा कामी येते. तुम्ही फक्त देवावर श्रद्धा ठेवा. गुरुजी, आमच्या देवालयाला या सगळ्यातनं बाहेर आणण्यासाठी आम्ही काय करू? आम्हाला सांगा प्लीज, आम्हाला काय करायला लागेल साहेब? सांगा आम्हाला काय करू आम्ही? तुम्ही विघ्नहर्त्या गजाननाची उपासना करा. तो संकटमोचन आहे. तो तुमच्यावर ओढवलेलं संकट नक्कीच दूर करेल. तुम्ही विघ्नहर्त्या गजाननाची संकटमोचन आहे. संकटमोचन आहे. संकटमोचन आहे. संकटमोचन तुमच्यावर ओढवलेलं संकट नक्कीच दूर. तुमच्यावर ओढवलेलं संकट नक्कीच दूर करेल. आलात मॅडम तुम्ही? कशी आहे बहीण तुमची? खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे देऊची. डॉक्टरांनी सांगितलं की 24 तासाच्या आत तिच्या शरीरात काही हालचाल नाही झाली तर खूप दिले आतापर्यंत देऊनी आम्हाला. जीवन काय असतं हे तिने शिकवलंय. आतापर्यंत माझ्या समोर इतकी संकट आली, पण प्रत्येक संकटात ती भिंत बनून समोर उभी राहिली. माझ्या इतकं दिलंय आणि आज आता तिला आमच्या सगळ्यांची गरज असताना आम्ही तिचा जीव वाचवू शकत नाही आहोत. काहीच करू शकत नाही तिच्यासाठी. माणूस जेव्हा हतबल होतो तेव्हा एकच मार्ग असतो त्याच्याकडे, देवाचा. डॉक्टरांचे सगळे प्रयत्न करून झाले, थकले ते. आता देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय आमच्याकडे दुसरं काहीच नाहीये. काहीच नाहीये. मी हात जोडते तुमच्यासोबत. मी हात जोडते तुमच्यासोबत. माझ्यासाठी तुम्ही देवाकडे एकच प्रार्थना करा. देवाची तब्येत लवकर बरी होऊ दे. माझं ऐकलं नाही तरी चालेल, पण तुमच्यापैकी एकाची जरी प्रार्थना देवाने ऐकली ना तरी मी आयुष्यभराची ऋणी राहीन तुमची सगळ्यांची. प्लीज तुम्ही देवाकडे प्रार्थना करा देवासाठी. प्लीज प्रार्थना करा. माझ्या देवासाठी प्रार्थना करा. माझ्या देवासाठी प्रार्थना करा तुम्ही सगळे. प्लीज माझ्या देवासाठी प्रार्थना करा. काळजी नको करूस साक्षी, तुझ्या बहिणीला काही होणार नाही. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आम्ही करू तुझ्या देवासाठी प्रार्थना. मी माझ्या देवाशिवाय नाही जगू शकत.
माझ्या देवासाठी प्रार्थना कर. देवासाठी प्रार्थना. वहिनी आम्ही निघतो. कुठे? आम्ही चाललो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला, राजगुरूंच्या आज्ञेवर. देवयानीसाठी प्रार्थना करायला. पण विक्रम भाऊजी, देव इथे. आम्हाला माहिती आहे ती इथे एकटी आहे, पण तुम्ही इथे आहात वहिनी, आणि तुम्ही तिची काळजी घ्याल. तिला एकटं नाही वाटणार. सगळे प्रयत्न करून झाल्यावर आता आम्हाला तेवढा एकच आधार वाटतोय. त्या विघ्नहर्त्याला जाऊन आम्ही विचारणार आहोत की असं काय चुकलं आमचं, म्हणून एवढी मोठी शिक्षा तू आम्हाला देतोस. आता आम्ही परत येऊ ना वहिनी, ते त्याच्याकडनं देवयानीचं जीवनदान परत घेऊ. दोन दिवस थांबा. आमची खात्री आहे एक ना एक दिवस ती परत येईल. कुलूप आहे. अहो मग आजूबाजूला चौकशी करा. शहर सोडून गेली असेल तिकडून शोधून आणा तिला. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला ती पाहिजे. नताशाची चौकशी करत होतात ना? होय, तिचीच चौकशी करत होतो. शहर सोडून गेली आहे बहुतेक, पण असेल तिकडून आम्ही तिला शोधून आणू. आम्हालाही तिला भेटायचंय, जाब विचारायचंय की आम्ही असं तिचं काय वाईट केलं होतं की तिने आमचा असा विश्वासघात केला. पण त्यासाठी ती सापडायला तर पाहिजे. झाल्या प्रकारानंतर अशी गायब झाली की तिचा पत्ताच लागत नाहीये. तुम्ही तिला सोडायला नको होतं. तिच्या नवऱ्याबरोबर तिलाही पोलिसांच्या स्वाधीन करायला हवं होतं. तिचा नवरा मुळातच फ्रॉड होता, पण नताशावर मात्र आमचा विश्वास होता. ती आमचा असा विश्वासघात करेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं, पण तिच्या पोटातल्या बाळाकडे बघून आम्ही असं केलं नाही. मग ते कुणाचं एक असे ना. तिच्याजवळ तुम्ही सही केलेला कोरा कागदही आहे रणवीराचे. त्या कागदामुळे ती नवीन कारस्थानही काही करू शकते. तेव्हा लवकरात लवकर आपल्याला तो कागद मिळवायला हवा. तेवढ्यासाठीच तर शोध घेतोय तिचा. आजपर्यंत आमचा खूप गैरफायदा घेतलाय तिने, पण आता नाही घेऊ देणार. रणवीर, कधी कधी आम्हाला नताशाचा पण संशय येतो. देवयानीनं तिचं पितळ उघडं पाडलं म्हणून तर तिनं हा अपघात घडवून आणला नसेल. देवयानीच्या अपघाताबाबत तुमचा आमच्यावरही संशय आहे साईमा, आणि तुमच्या संशयाला कधी कुठला पुरावा नसतो. हा अपघात होता की घातपात हे त्या टेम्पोचा ड्रायव्हर सापडल्यावर कळेलच तुम्हाला. आम्ही सुद्धा त्याचीच वाट पाहतो आहोत. तो सापडला की सत्य काय ते बाहेर पडेल. साईमा, तुम्ही आमच्यावर संशय घेतल्यापासून आम्हाला एक गोष्ट सारखी सतावते. जर तो टेम्पोचा ड्रायव्हर सापडला आणि त्याने दिलेल्या साक्षीत त्याने आमचं नाव घेतलं तर तुम्ही त्या परकी माणसावर विश्वास ठेवणार का आमच्यावर? कसं झालंय सगळं? तेव्हा तू तर घरी येणार होतीस ना आम्हाला सगळ्यांना भेटायला. आई आणि दादूंकडून वाढदिवसाचा आशीर्वाद घेणार होतीस तू. का नाही आलीस? खूप वाट बघतायत घरी सगळे तुझी. आम्ही कोणी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू कुणालाच कधीच त्रास दिला नाहीयेस.
आता का त्रास देतेस तू आम्हाला? देव, आमचा नाही निदान तुझ्या पोटातल्या बाळाचा आणि विक्रमचा तरी विचार कर. त्यांच्यासाठी तरी लवकर बरी हो. आईने तर देवावरचा विश्वासच सोडून दिलाय. देव, देव तू ऐकतेस ना माझं? प्लीज देव, तुला लवकर बरं व्हावंच लागेल. आमच्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी तुला लवकर बरं व्हावंच लागेल. ज्याने कोणी तुझी ही अवस्था केली आहे ना, मी त्याला सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. हॅलो, इन्स्पेक्टर भिडे बोलतोय. हां बोला. अच्छा, कुठे? काळशेवाडीच्या जंगलात. आपण कोण बोलतोय? ठीक आहे, आम्ही पोहोचतो. हो, कल्पना आहे मला. मी जरा नंतर फोन करतो. बोला भिडे. सर, 2 दिवसापासून काळशेवाडीच्या जंगलामध्ये एक अज्ञात टेम्पो उभा आहे. देवी आणि राजेश शिर्केंच्या अपघात प्रकरणात आपल्याला जो टेम्पो हवा आहे त्याचं वर्णन आणि ह्या टेम्पोचं वर्णन हे एकदम हुबेहुबे. खबर पक्की आहे का? येस सर. सर, मला असं वाटतं की आपण एकदा जाऊन खात्री केली पाहिजे. आय सी. नाही, खात्री तर करून घ्यायलाच हवी. 2 दिवसापासून जर तो टेम्पो तिथेच उभा आहे तर नक्कीच संशयास्पद आहे. आणि हा टेम्पो जर आपल्या ताब्यात आला आणि जर तो तोच असेल तर या इन्व्हेस्टिगेशनचे नक्कीच नवीन धागेदोरे आपल्याला सापडतील. मला निघायला हवं. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनमध्येच थांबा. मी वाटेत साक्षीला पिकअप करतो. ओके येस सर. जाधव, जाधव चला लवकर. हॅलो साक्षी. येस सर. साक्षी, आपल्याला ताबडतोब काळशेवाडीच्या जंगलाकडे निघायचं आहे. एनिथिंग सिरियस सर? हो. तुझ्या बहिणीला ज्या टेम्पोने धडक दिली हुबेहूब तसाच टेम्पो काळशेवाडीच्या जंगलात उभा आहे. आणि जर तो टेम्पो तोच असेल तर इन्व्हेस्टिगेशन खूप सोपं होईल. येस सर, मी लवकरात लवकर तिथे पोहोचते. नाही, तू पोहोचू नकोस, मी तुला पिकअप करायला येतो. ओके ओके सर. लग्नानंतर अशीच बनवशील ना? बनवीन ना. एक वेळ मी बनवीन, एक वेळचं जेवण तू बनव. का? आम्ही का बनवायचं? का नाही? म्हणजे आम्ही बायका नाही का तुमच्यासारखी बाहेर जाऊन नोकरी करतो, तसंच तुमच्या पुरुषांना एक वेळचं घरचं जेवण बनवायला काय हरकत आहे? एक वेळेस देवानी तू जर आम्हाला म्हणलीस ना की तू नोकरी सोडून घरी बस, तर आम्ही सगळं कामधंदा सोडून घरी बसू आणि दिवसातनं 2 वेळा तुझ्यासाठी आम्ही स्वतःहून स्वयंपाक करू. नको, मी बनवेन. अरे
उठ देवयानी, इकडे बघ. आम्ही काय बोलतोय तुझ्याशी. तुझ्यापर्यंत पोहोचतात ना त्या गोष्टी, पोहोचतात ना. साहेब ते बघा टेम्पो. थँक्यू, जा तू. हवालदार, टेम्पो चेक करा. साक्षी, हा टेम्पो जर तोच असेल ना तर आपल्याला त्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचणं सोपं जाईल. येस सर. या घटनेमध्ये आणखीन कोणाकोणाचे हात आहेत ते आपल्याला कळेल आणि हा टेम्पोच आपल्याला खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचवू शकेल सर. साहेब, पेपर मिळाले. हे कागज आणि लायसन्स. सखाराम सावंत, डिटेल्स लिहून घ्या. साहेब, दारूची बॉटल पण सापडली आहे. बरोबर ठेवा ती. फिंगरप्रिंट्स एक्सपर्टकडे घेऊन जायला लागेल. हां, लिहून साक्षी. घेतलं? येस सर. आपलं काम सोपं झालं आता. त्या गाडीचा पंचनामा करा आणि पोलीस स्टेशनला घेऊन या. चल. चल लवकर आवर फटाफटा. तुला माहित नाही माझ्या हातून काय अपघात झालाय. तुम्ही घाबरता कशाला? अगं ते सून कोणाची होती? राजेश शिर्के सून होती. फटाफट आवर चल. तुम्ही पाहिलं नाही ना? ते लोक सोडणार नाही आम्हाला.
लवकरात लवकर आवर, हे शहर सोडून जायचंय आपल्याला इथून. शहर सोडून जायची गरज नाही सखाराम. काय केलं काय केलं? हा, ऍक्सिडेंट केला तू, टेम्पो जंगलात लपवला आणि आम्हाला विचारतो काय? चल, पोलीस स्टेशनला चल. तुम्ही हात टाका त्याला. ए, गप, घेऊन जा तिला. गप, बस तिकडे. ड्रायव्हर साला शहर सोडून पळून चाललेला, ऐन वेळेला पोचलो म्हणून बरं. साक्षी, येस त्या राजेश शिर्केंच्या ड्रायव्हरला फोन लाव, ताबडतोब बोलावून घेताना. नजर ठेवा त्याच्यावर, वस्तू काढून घ्या त्याच्या सगळ्या. चला भेडे. हॅलो, गणपत साळुंके, मी सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख बोलते. जने, अगं कसला विचार करतेस? आपल्या देवताईंचा. डॉक्टरने समधी आशा सोडली आहे. आता जी काय आशा आहे ती देवावरच. देवताईंसाठी समधेच प्रार्थना करतायत. आपण बी देवाला साकडं घातलं पाहिजे. देवताई सुखरूप घरी परत यावी आणि समध कसं पुन्हा पहिल्यासारखं व्हावं असंच वाटतंय बघ. हो ग, खरंच. मग काय विचार करतेस? चल, देवाकडे आपण प्रार्थना करूया. होय. खंडू, जनी, भैयासाहेब बोलवतात. खंडू, जनी, कुठे गेले सगळे? ऐकायला येत नाही ज्यूस मागितला तो? जी, आमचा आवाज ऐकायला येत नाही तुम्हाला? आमचा ज्यूस कुठे आहे? माफ करा, आम्ही देवताईंसाठी प्रार्थना करत होतो. त्यांना बरं वाटावं म्हणून आम्ही सगळेच प्रार्थना करतोय. तुम्ही बी कराल ना देवताईंसाठी प्रार्थना? हो, करू ना प्रार्थना, पण तिच्या जगण्यासाठी नाही, तिच्या मरण्यासाठी प्रार्थना करतायत. हे असले धंदे करण्यापेक्षा स्वतःच्या कामात लक्ष द्या. या पाठवून ज्यूस. जी. एकदा काय राजेश शिर्केंच्या ड्रायव्हरनं याची ओळख पटली ना की कोण कोण दोषी आहेत ते बरोबर एक एक समोर येतील. हां, ओळखला टेम्पो त्यांनी? होय साहेब, ओळखलाय. गुड. इकडे या तुम्ही. इकडे समोर ये. साळुंखे, हाच आहे ना तो? साळुंखे, आठवा. साळुंखे, हाच आहे ना तो ज्याने तुमच्या ताईसाहेबांना उडवलं? आणि तुमच्या ताईसाहेबांना उडवलंय. साळुंखे, आठवतंय ना तुम्हाला? होय साहेब, हाच तो माणूस.
नाही साहेब, हा माणूस खोटं बोलतोय साहेब. मी साहेब आजारी होतो साहेब. काय मी 8 दिवस सुट्टी का? तुमची पक्की खात्री आहे साळुंखे हाच आहे तो? होय साहेब, पक्की खात्री आहे. चाल. थँक्यू साळुंखे, तुम्ही येऊ शकता. मी खरं सांगतो साहेब, मी त्या दिवस सुट्टीवर होतो साहेब. सुट्टीवर होता म्हणून का सांगतो मग? आत्तापर्यंतचे तुझे सगळे रेकॉर्ड चेक केलेत आम्ही. भरपूर सुपाऱ्या घेऊन ऍक्सिडेंट घडवून आणलेस तू. कोण ही सुपारी कोणी दिली तुला? नताशा मॅडमनी सुपारी दिली होती मला. मी खरं सांगतोय. देव चराचरात आहे, कणाकणात. या विश्वाच्या उत्पत्तीच्या आधी देव होता आणि विश्व संपल्यानंतर तोच राहणार. जन्म आणि मृत्यू याला बांधणारा श्वासाचा दोर म्हणजेच परमेश्वर. जा लेकरा, तुझे भोग आता संपले. तुझ्या प्रेमाने मृत्यूला देखील परत फिरवलं. आता तुझ्या प्रेमाला खरी गरज आहे तुझी. जा. देव तुझं कल्याण करू.